अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये बाब क्रमांक 261 अध्यक्ष महोदय क्षयरोग रुग्णालयांसाठीचा आपण या ठिकाणी तरतूद केलेली आहे। अध्यक्ष महोदय, क्षयरोग डिटेक्ट करण्यासाठी जेनेक्स किंवा जेनेक्सपर्ट ह्या ज्या मशीन्स आहेत त्याच्यातून अधिक चांगल्या पद्धतीने डिटेक्शन होतं आणि बरेचदा अडचणी असते की अशा पद्धतीचे रोग डिटेक्ट होत नाहीत, उशिरा डिटेक्ट होतात आणि त्यामुळे रुग्णांना त्याचा त्रास होतो। तर अध्यक्ष महोदय, जेनेक्सपर्ट मशीन संपूर्ण मुंबई महानगरामध्ये केवळ 7 आहेत। विभागाच्या म्हणण्यानुसार सुद्धा आणखीन 5 मशीन्सची आवश्यकता आहे। तर त्या 5 मशीन्सची उपलब्ध हे लवकरात लवकर करून द्यावे ही अध्यक्ष महोदय विनंती आहे। दुसरे बाब क्रमांक 262 आरोग्य कार्यक्रम वेगवेगळे आपण त्याच्या अंतर्गत योजना राबवतो। अध्यक्ष महोदय, मधुमेह व तत्सम असंसर्गजन्य रोग जे आहेत त्याच्यामुळे सुद्धा आज अनेक नागरिक त्रस्त आहेत। मधुमेह विशेष करून याबद्दलची सततची जागरूकता सुद्धा लोकांमध्ये निर्माण झालेली आहे। आणि अध्यक्ष महोदय, या सगळ्या असे जे असंसर्गजन्य रोग आहेत त्यांची जी औषधं आहेत ती जीवनावश्यक औषधांच्या यादीमध्ये येण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, यासाठी आपण असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबवतो, परंतु हा कार्यक्रम केवळ 17 जिल्ह्यांमध्ये सध्या राबवला जातोय। तर तो अन्य जिल्ह्यांमध्ये सुद्धा राबवण्यात यावा आणि त्याची तरतूद ही अध्यक्ष महोदय व्हावी ही विनंती करतो। बाब क्रमांक 263 अध्यक्ष महोदय, वेगवेगळ्या योजनांतर्गत साठी आपण 15-16 वर्षांसाठीच्या राखून ठेवलेल्या योजनांसाठीच्या खर्चासाठीची ही तरतूद आहे। अध्यक्ष महोदय, विशेष करून राजीव गांधी जीवनदायी योजना यासाठी आपण इन्शुरन्स कंपन्यांसोबत ॲग्रीमेंट केलं। 3 वर्षाचं ॲग्रीमेंट आहे आणि असं सांगितलं जातं की या 3 वर्षाचं ॲग्रीमेंट आहे त्या इन्शुरन्स कंपन्यांच्या सोबत ज्या गोष्टी ठरल्यात त्यात ठराविक एक सूची आहे। शांत राहा, सभागृहामध्ये शांत बसा। कुठल्या आजारांसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतो रुग्ण याची यादी ठरलेली आहे, परंतु 3 वर्ष ही अध्यक्ष महोदय नोव्हेंबर 2016 मध्ये संपणार आहे। त्या अगोदर या इन्शुरन्स कंडिशन्स मॉडिफाय करता येऊ शकतात का यासाठी शासनाने प्रयत्न करावा। आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय की एक समिती निर्माण करावी की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आजारांना प्राधान्य देण्याची आवश्यकता असू शकते आणि त्यामुळे मुंबई महानगरामध्ये अशा कुठल्या आजार आहेत जे सध्याच्या सूचीत नाहीत ते पुढील काळाच्या सूचीमध्ये घेता येतील का यासाठी काही अभ्यास करण्यासाठी एखादी समिती आपण जर का नेमली अध्यक्ष महोदय तर त्याचा लाभ होईल। अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 265 राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आपण राज्याच्या हिश्श्यासाठीची तरतूद करतो। अध्यक्ष महोदय, नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गत 2 प्रकारचे कार्यक्रम आपण दिलेले आहेत, एक नॅशनल रुरल हेल्थ मिशन आणि एक नॅशनल अर्बन हेल्थ मिशन। अध्यक्ष महोदय, या पुरवणी मागण्यांमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर नॅशनल रुरल हेल्थ मिशनला खूप भरीव तरतूद होते, नॅशनल अर्बन हेल्थ मिशनला तुलनेने खूप कमी अशी तरतूद आहे। अध्यक्ष महोदय, माझा पहिला मुद्दा या संदर्भातला आहे की दीर्घकालीन कीटकनाशक भारित मच्छरदाण्यात डेंग्यू आणि मलेरियाचा एवढा प्रादुर्भाव वाढलेला आहे, परंतु ह्या अशा मच्छरदाण्या आपण केवळ NRHM रुरल भागामध्ये ह्याचं वाटप होतं। मुंबई महानगरासारख्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणी दाटीवाटीमध्ये वस्ती आहे, एकच मुद्दा हा शेवटचा मुद्दा आहे, आणखीन एक प्रश्न आहे अर्ध्या मिनिटात संपेल। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा विशेषतः नाल्यांच्या बाजूला नद्यांच्या बाजूला जे राहतात त्या ठिकाणी डेंग्यू आणि मलेरिया याचे प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्यामुळे मला स्पेसिफिक पत्र विभागाकडून आलं होतं की जर का स्वतंत्र तरतूद NURM अंतर्गत जर का केली तर अशा पद्धतीच्या मच्छरदाण्या मुंबईतल्या ह्या वस्त्यांमध्ये सुद्धा वाटता येऊ शकतात। तर अशा पद्धतीची स्वतंत्र तरतूद आपण या NURMच्या अंतर्गत कराल का हा एक मुद्दा। अध्यक्ष महोदय, आणखीन एक मुद्दा आहे की मुंबईमध्ये हेल्थ विशेष करून अर्बन पुअर हा जो सेक्टर आहे आणि ह्या सगळ्या झोपडपट्टी वस्त्यांमध्ये हेल्थ हा खूप मोठा गंभीर विषय होत चाललेला आहे। अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये 60% लोक झोपडपट्टीत राहतात आणि ते मुंबईच्या केवळ 18% जमिनीमध्ये राहतात, 18% क्षेत्रफळामध्ये राहतात। म्हणजे किती दाटीवाटीच्या वस्तीमध्ये ह्या सगळ्या झोपडपट्टी वस्ती राहतात, त्याच्यामुळे जे अनेक अडचणी त्यांना निर्माण होतात त्यातली हेल्थ ही सर्वात महत्त्वाची आहे।
आणि त्यामुळे हेल्थ हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा सुद्धा महत्त्वाचा विषय होण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, NRHM म्हणजे रूरल हेल्थ मिशनच्या अंतर्गत आपण रुग्ण कल्याण समिती आहेत, ज्याच्यामध्ये आमदार असतात. तर अशाच प्रकारच्या समित्या NURMच्या अंतर्गत सुद्धा शासनाने कराव्या, जेणेकरून आमदारांना, लोकप्रतिनिधींना या सगळ्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष घालता येईल. धन्यवाद. DS आहे.